नमस्कार. प्रसार प्रकाशनने यावर्षीचा दिवाळी अंक हा काश्मीर विशेष अंक म्हणून प्रसिद्ध केला आहे. याच्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचे अभिनंदन करते. कारण काश्मीरसारख्या महत्त्वाच्या विषयावरती त्यांनी हा विशेषांक काढलं हे एक कौतुकास्पदच म्हणावे लागेल. त्याचबरोबर या विशेषांकामध्ये काश्मीरमधली लिपी जी शारदा लिपी आहे, त्याच्यावरती लेख लिहिण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानते. गेले काही आठवडे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काश्मीरविषयी निरनिराळ्या विषयांवरती अ, या प्रसार प्रकाशनतर्फे व्याख्यानं सादर करण्यात आली आहे. त्यामध्ये बऱ्याच विद्वान लोकांनी अ, वेगवेगळ्या विषयांवरती आपली व्याख्याने सादर केली आहेत. आणि आजच्या या व्याख्यानामध्ये मी शारदा लिपीवरचं आपल्याला माहिती देणार आहे. शारदा लिपी ही काश्मीरमधली प्राचीन लिपी आहे आणि याचबरोबर प्राचीन भारतातील काही लिपींचाही आपण माहिती घेणार आहोत. म्हणजे प्राचीन भारतामध्ये कोणकोणत्या लिपी अस्तित्वात होत्या, त्यांचा वापर कसा होत होता, त्यांचा विकास कसा होत गेला आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत त्यातल्या कोणत्या कोणत्या लिपी प्रचलित आहेत, या सर्वांबद्दलची एक थोडक्यात माहिती आपण या आजच्या व्याख्यानामध्ये घेणार आहोत. कोणत्याही संस्कृतीविषयी जेव्हा जाणून घ्यायचं असतं, तर त्यासाठीचं महत्त्वाचं साधन असतं, तर ते म्हणजे साहित्य. हे जणू काय आपण असं म्हणू शकतो, की साहित्य हे त्या संस्कृतीचा आरसाच आहे. आता साहित्य म्हटलं, की त्याच्याबरोबरच त्याची भाषा आली, त्याची लिपी आली, हे ओघानच आलं. जेव्हा आपण प्राचीन भारतीय संस्कृतीबद्दल बोलतो, तर तेव्हा आपल्याला दिसून येतं, की वैदिक साहित्य हे सर्वात प्राचीन साहित्य आपल्या भारतामध्ये आहे. या साहित्याची भाषा होती संस्कृत. या संस्कृत बरोबरच प्राचीन काळी भारतामध्ये प्राकृत आणि पाली या 2 भाषांचाही वापर होत होता. पण प्राचीन काळातल्या लिपींचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा मात्र या लिपी आपल्याला काही उशिराच्या काळामध्ये आलेल्या दिसून येतात. याचं कारण साहजिकच आहे, की भाषा ही आधी येते कुठल्याही संस्कृतीमध्ये आणि त्यानंतर लिपी येते. म्हणजे भाषेमध्ये व्यवहार चालू असतात माणसांचे आणि जेव्हा हे सगळं कुठेतरी लिखित स्वरूपात नोंद करून ठेवायची गरज भासते, कुठेतरी लिखाण त्याचं करून ठेवावंसं वाटतं, तर त्यावेळेस मग लिपीचा उगम होतो. आणि नाही तर भाषेने मनुष्याचे रोजचे जे व्यवहार असतात ते सगळे चालूच असतात. तर त्याच्यामुळेच आपल्याला भाषा या आधीच्या काळामध्ये दिसतात आणि लिपींचा विकास हा नंतरच्या काळामध्ये झालेला दिसून येतो. आपल्याला माहिती आहे की वैदिक साहित्य हे मौखिक परंपरेने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. कारण त्यावेळीस पाठांतरावरती जास्त भर होता आणि लिखाणावरती कमी महत्त्व दिले गेलं होतं. याची काही कारणं आहेत, की पाठांतरामुळे जेव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किंवा गुरुकडून शिष्याकडे जेव्हा ही विद्या किंवा हे ज्ञान दिलं जात होतं, तर त्यावेळेस त्यातल्या त्रुटी कमी करण्यासाठी पाठांतरावर जास्त भर होता. पण हे संस्कृतची भाषा आहे, ती तशाच पद्धतीची की जी पाठांतराने सूत्र स्वरूपामध्ये ती पुढच्या पुढच्या पिढींपर्यंत पोहोचत गेली. आणि लिखाण करताना किंवा त्याचं लिहून घेताना कुठेतरी त्याच्यामध्ये त्रुटी येऊ शकतात. म्हणून पाठांतरावर भर होता. याच्याच बरोबर दुसरं एक प्रॅक्टिकल कारण आपण असं बघू शकतो, की त्या काळी असणारी लिखाणाच्या साधनांची कमतरता. कारण आता जसे आपण सहजासहजी पेपर, शाई, पेन हे सगळं वापरतो, हे काही गोष्टी त्या काळात अस्तित्वात नव्हत्या. तर त्याच्यामुळेच या साधनांची कमतरता असल्यामुळे लिखाणावर त्यापेक्षा पाठांतरावरती हा भर जास्त दिलेला दिसून येतो. लिखाणाची जी काय साधनं त्या काळात अस्तित्वात होती, उपयोगात आणली जात होती, म्हणजे भूर्जपत्र असेल, ताडपत्र असेल, त्याच्यावरती ज्या नैसर्गिक शाईंचा वापर करून लिखाण केलं जात असेल, बोरुनी वगैरे, तर ही सगळी न टिकणारी होती साधनं आणि मुबलक प्रमाणातही उपलब्ध नव्हती. त्यामुळेच आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये लिखाण हे अतिशय कमी स्वरूपामध्ये दिसून येतं. भारतामध्ये लिखाणाचे म्हणजेच लिपीचे प्रत्यक्ष भौतिक पुरावे मिळतात ते सम्राट अशोकाच्या शिलालेखांमधून. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातले हे शिलालेख जे आहेत, तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला लिपीचे पुरावे मिळतात.
मग त्याआधी भारतामध्ये लिपी नव्हती का, लिखाण केलं जात नव्हतं का? तर असं आपण म्हणू शकत नाही, निश्चितच म्हणता येणार नाही. याचं कारण असं की या लेखांमधली जी लिपी आहे ती त्या लिपीच्या प्रगत अवस्थेमधली आहे, विकसित अवस्थेमधली ही लिपी आहे. म्हणजेच ह्या लिपीचा विकास याच्याही आधी सुरू झालेला होता. ही लिपी याच्याही आधी उदयास आलेली होती आणि ही विकसित होत पूर्णपणे आपल्याला या शिलालेखांमध्ये दिसून येते. लिपीचे सर्वात आधीचे काही जे पुरावे मिळतात भारतामध्ये ते सिंधू सरस्वती संस्कृती, म्हणजेच पूर्वी ज्याला हरप्पन संस्कृती म्हणलं जायचं, त्या संस्कृतीमध्ये आपल्याला लिपीचे काही पुरावे मिळतात. या साइट्सवरती जी उत्खननं झालेली आहेत त्याच्यामध्ये काही सिलिंग सापडले, काही पॉटरी आहे ज्याच्यावरती लिखाण असावं, म्हणजे काहीतरी लिपी असावी, लिहिलेलं असावं, अशा स्वरूपामध्ये ही पुरावे त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. पण गंमत अशी आहे की हे जे काय लिपी स्वरूपात आहे याचा उलगडा अजून झालेला नाही. बरीच वर्ष जगभरातले संशोधक, विद्वान या लिपीचा उलगडा करायचा प्रयत्न करतायत, पण अजूनही या लिपीचा उलगडा न झाल्यामुळे लिपी म्हणून याला अजून मान्यता मिळत नाही आणि त्यामुळेच अशोकाचे शिलालेख हे भारतातील सर्वात प्राचीन लेख आहेत असंच अजूनही म्हणावे लागते. अशोकाच्याही आधीचे लिपींचे जे काय संदर्भ किंवा लिखाणाचे जे काय संदर्भ येतात ते साहित्यामधून येतात. पाणिनीचे अष्टाध्यायी हा संस्कृतमधील व्याकरणावरचा एक महत्वाचा ग्रंथ आहे. या अष्टाध्यायीमध्ये लिपी, लिपिकार, त्याचबरोबर यवनानी असे काही शब्द सापडतात. आता लिपी, लिपिकार हे शब्द तर लिखाणाशी संबंधित आहेत हे तर स्पष्टच होते. त्याचबरोबर यवनानी हा जो काही शब्द आहे त्याचा अर्थ म्हणजे यवन लोकांची लिपी. आता ही यवन लोक म्हणजे कुठली, तर आयोनियन बेटावरून, म्हणजेच ग्रीक बेटावरून आलेली जी काय ग्रीक लोक होती त्यांची जी लिपी होती त्याला यवनानी असं म्हणतात, त्या काळामध्ये म्हटलं जायचं. पाणिनीचा काळ जो आहे हा साधारण इसवी सन पूर्व 5वा शतक मानला जातो. म्हणजेच त्या काळामध्ये लिखाण कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये केलं जात होतं असं आपण निश्चितच म्हणू शकतो. याचबरोबर लिखाणाचा अजून महत्वाचा संदर्भ जो येतो तो कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये असा एक उल्लेख आहे की मुलाचं जेव्हा शिक्षण सुरू करायचं असेल तेव्हा त्यावेळेस लहान असताना चौलकर्म नावाचा संस्कार हा करायचा आणि त्यानंतर मग मुलाला अक्षर ओळख करून द्यायची, म्हणजे त्याचं शिक्षण वगैरे सुरू करायचं. म्हणजेच त्यावेळेसही लिखाण लिपी ही अस्तित्वात होती. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये अजून एक महत्वाचा संदर्भ येतो तो म्हणजे शासनाचे आज्ञापत्र असे त्याच्यामध्ये प्रकरण आहे आणि त्यामध्ये राजदरबारातील किंवा राजव्यवहाराची पत्र कशी असावी, राजाची आज्ञापत्र कशी असावी याविषयीचे नियमच त्यांनी घालून दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये अक्षर कसं सुवाच्य असावं, खाडाखोड नसावी, शाई अशी पसरलेली नसावी, अशा पद्धतीचे बरेच त्याच्यामध्ये नियम त्यांनी दिलेले आहेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की या काळामध्ये, या काळापर्यंत लिखाण लिपी ही खूप विकसित अवस्थेमध्ये पोहोचलेली होती. याचबरोबर विनय पिटक, सुत्त पिटक अशा बौद्ध धर्मग्रंथांमध्ये असा उल्लेख येतो की बौद्ध भिक्षूंनी लेखन कला शिकून घ्यावी, ती त्यांच्या उपयोगाची आहे. त्याचबरोबर गौतम बुद्ध लहानपणी पाठशाळेमध्ये जात असताना चांदीच्या पाटावरती सुवर्णाच्या लेखणीने ते अक्षर गिरवत असत असाही संदर्भ आपल्याला बौद्ध धर्मग्रंथांमध्ये दिसून येतो. ललित विस्तार या बौद्ध ग्रंथामध्ये 64 लिपींचा उल्लेख येतो, तर समवायांग सूत्र या जैन ग्रंथांमध्ये 18 लिपींचा उल्लेख येतो. म्हणजेच लेखनाचे भौतिक पुरावे हे जरी आपल्याला इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातले मिळत असले तरी त्याच्याही आधी लिखाण लिपी ही निश्चितच स्वरूपामध्ये प्रचलित होती आणि लिखाण केलं जात होतं असंही आपण म्हणू शकतो. भारतातील सर्वात प्राचीन लिपी म्हणून ब्राह्मी आणि खरोष्टी याचा उल्लेख करावा लागेल.
खरोष्टी ही जी काय लिपी आहे ही भारताच्या साधारण वायव्य प्रांतात म्हणजे आत्ताचा अफगाणिस्तान, पाकिस्तानचा काही भाग, ताजिकिस्तान या भागामध्ये खरोष्टी लिपीचा वापर होता. खरोष्टी लिपीचं वैशिष्ट्य असं की ती लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण आता जे लिहितो मराठी, हिंदी, संस्कृत किंवा भारतातल्या कुठल्याही लिपीमध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण डावीकडून उजवीकडे लिहितो. पण खरोष्टी लिपी ही मात्र उर्दू लिपीप्रमाणे आता उर्दू लिपी तशीच उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. त्याच पद्धतीप्रमाणे खरोष्टी लिपी ही उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती. अशोकाचे काही शिलालेख हे खरोष्टी लिपीमध्ये आहेत. काही नाण्यांवरती पण खरोष्टी लिपी आपल्याला दिसून येते. पण पुढे कालांतराने या लिपीमध्ये फारसा बदल होत गेला नाही. त्याचा वापर कमी कमी होत गेला आणि नंतर ही लिपीचा वापर पूर्णपणे थांबलेला आपल्याला दिसून येतो. मात्र ब्राह्मी लिपीचं असं नाहीये. जवळजवळ संपूर्ण भारतभर ब्राह्मी लिपीचा वापर होत होता आणि कित्येक शतक हा या लिपीचा वापर चालू होता असं आपल्याला दिसून येतं. ब्राह्मी लिपी मात्र आजच्या सर्व लिपींप्रमाणेच डावीकडून उजवीकडे लिहिली जात होती. त्याचप्रमाणे जसं आपण देवनागरी लिपीमध्ये आता आपल्या सर्वांना जी माहिती आहे आपण मराठीच्या लिहितो ते देवनागरी लिपीमध्ये लिहितो. तर देवनागरी लिपीमध्ये जशी अक्षरं वेगवेगळी असतात, प्रत्येक अक्षर वेगळं आहे आणि त्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार हे वेगळे लागतात, वेगळे जोडले जातात त्याला आणि मग एक एक वेगळा वर्ण तयार होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मी लिपीमध्ये सुद्धा प्रत्येक अक्षरासाठी वेगळं म्हणजे प्रत्येक वेगळं वेगळं अक्षर आणि त्याला काना, मात्रा, वेलांट्या या वेगळ्या जोडल्या जात होत्या. ब्राह्मी लिपी जी काय आहे तिचं सगळ्यात जास्त महत्व असं की आज भारतीय उपखंडामध्ये ज्या सर्व लिपींचा वापर केला जातो या सर्व लिपींची जननी म्हणून ब्राह्मी लिपीला ओळखलं जातं. आता ब्राह्मी हे जे काय नाव आहे या नावाबद्दलच्या काही व्युत्पत्ती सांगितल्या जातात. ब्रह्मदेवाची लिपी ती ब्राह्मी लिपी, ब्रह्मदेवाने निर्माण केलेली तो वापरत असलेली लिपी म्हणून त्याला ब्राह्मी म्हणतात असंही म्हणलं जातं. याचबरोबर जैन परंपरेमध्ये एक संदर्भ येतो. त्यांचे जे पहिले तीर्थंकर आहेत ऋषभदेव त्यांच्या 2 मुली होत्या ब्राह्मी आणि सुंदरी. त्यांना ऋषभदेवांनी लिहायला वाचायला शिकवलं आणि त्या ब्राह्मीवरून या लिपीचं नाव ब्राह्मी पडलं असंही जैन परंपरेमध्ये मानण्यात येतं. काही विद्वानांच्या मते ब्राह्मी लिपीचा उगम हा सेमेटिक लिपीतून झालाय, काहींच्या मते फिनिशियन तर काहींच्या मते आर्माइक लिपीतून ब्राह्मी लिपीचा उगम झाला असं मानलं जातं. अर्थात बऱ्याच विद्वानांची वेगवेगळी मतं आहेत. काहींच्या मते याचा भारतामध्येच उगम झालेला आहे. असं जरी असलं प्रत्येक विद्वानांची मतं वेगवेगळी असली तरीही आपण मात्र एवढंच लक्षात ठेवू, आपल्यासाठी एवढंच महत्वाचं आहे की ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्वात प्राचीन लिपी आहे आणि सर्व भारतीय लिपींची ती जननी आहे. या ब्राह्मी लिपीत कालांतराने बदल होत गेले. अशोकन ब्राह्मी, कुशाणकालीन ब्राह्मी, गुप्तकालीन ब्राह्मी अशा वेगवेगळ्या नावांनी ही लिपी ओळखली जाते. म्हणजे ही जी लिपी आहे ही लिपी ब्राह्मीच आहे, पण त्या राजांच्या त्या राजवटीच्या काळामध्ये ती जी लिपी दिसून येते तर ते नाव त्याला पडत गेलं. म्हणजे कसं की अशोकाचे शिलालेख जे आहेत स्तंभांवरती आहेत, प्रस्तरांवरती आहेत, त्याच्यावरती ज्या पद्धतीची लिपी आहे तर त्याला अशोकन ब्राह्मी असं म्हणलं गेलं. आता हा जो फरक आहे हा फरक अक्षराच्या लिखावटीत आहे. म्हणजे कुठेतरी काही अक्षरांमध्ये बदल, त्याची धाटणी थोडीशी बदललेली आहे, त्याची लिखावट थोडीशी बदललेली आहे, त्याच्या रेखा थोड्याशा आपण लिखाणाची जी लिखावट बदलत जाते तो बदल या सगळ्या लिपींमध्ये दिसतो ब्राह्मी लिपीमध्ये आणि तो त्या त्या राजवटीच्या कालखंडात दिसतो. त्या राजांच्या आज्ञापत्रात आहे, दानपत्रात आहे, शिलालेखांमध्ये आहे आणि म्हणून ती तशी नावं पडली. म्हणजे कुशाण राजांच्या कालावधीमध्ये जी काय लिपी अस्तित्वात होती किंवा जी लिपी दिसून येते त्या लेखांमध्ये त्याला कुशाणकाली ब्राह्मी म्हणले. तसंच गुप्त राजवटीमध्ये जी काय लिपी दिसून येते त्याला गुप्तकालीन ब्राह्मी असं म्हणलं गेलं.
इसवी सनाच्या साधारण 5व्या-6व्या शतकापासून ब्राह्मी लिपीचा वापर हा कमी होत गेला आणि प्रादेशिक लिपींचा वापर वाढत गेला. या कालावधीमध्ये या काळात साधारण प्रादेशिक लिपींचा विकास होत गेला. उत्तर भारतात, दक्षिण भारतात, तसंच पूर्व भारतामध्ये या सगळीकडे प्रादेशिक लिपींवरती म्हणजे ब्राह्मी लिपीमध्ये थोडा थोडा बदल होत प्रादेशिक लिपींचा उदय झाला आणि ब्राह्मी लिपीचा वापर हा हळूहळू कमी होत गेलेला आपल्याला दिसून येतो. कलिंग, कुटील, सिद्धमातृका, नागरी, कदंब, तमिळ अशा निरनिराळ्या प्रादेशिक लिपींचा वापर हा वाढत गेला आणि हा जो सगळा लिपींचा विकास आहे की ब्राह्मीतून वेगवेगळ्या लिपी आणि त्यातून पुन्हा अजून काही लिपींचा विकास, हा सगळा विकास आपल्याला भारतभर विखुरलेल्या हजारो शिलालेखांमधून, ताम्रपटांमधून, नाण्यांवरील लेखांवरून स्पष्टपणे दिसून येतो आणि ते आपल्याला दिसतंच की त्याचा विकास कसा होत गेला आणि लिपी कशा बदलत गेल्या. उत्तर भारतामध्ये कुटीला, नागरी, सिद्धमातृका या लिपींचा वापर सुरू झाला. नागरी लिपीतून मग देवनागरी, गुजराती, मोडी अशा लिपींचा विकास झाला. देवनागरी म्हणजे आपण आता जी संस्कृत, हिंदी किंवा मराठीसाठी जी लिपी वापरतो ती देवनागरी लिपी आहे. मोडी लिपी जी आहे तर ती साधारण यादव काळात 12व्या-13व्या शतकामध्ये मोडी लिपीचा उगम झाला. पण त्याचा जास्त वापर हा शिवाजी महाराजांच्या काळापासून झाला. मोडी लिपीचं वैशिष्ट्य असं आहे की जसं इंग्लिशमध्ये भराभर लिहिण्यासाठी कर्सिव किंवा स्क्रिप्टमध्ये जे लिहिलं जातं, तशी मोडी लिपी ही देवनागरीची रनिंग लिपी आहे. हात न उचलता भरभर लिहिण्यासाठी या मोडी लिपीचा उपयोग केला जात होता आणि भरभर लिहिता येत होतं. म्हणूनच राज्य व्यवहारामध्ये म्हणजे राज्यकारभाराची जी काही पत्र लिहायची वगैरे असायची त्याच्यामध्ये या लिपीचा जास्त वापर म्हणजे पेशवेकालीन किंवा शिवाजीच्या काळामध्ये सुद्धा याचा वापर आपल्याला जास्त झालेला दिसून येतो. दक्षिण भारतात सुरुवातीच्या काळामध्ये तमिळ ब्राह्मी लिपी होती. पुढे मग कदंब, तमिळ ग्रंथ, तेलुगू, पल्लव अशा अनेक लिपी विकसित झाल्या. याशिवाय बंगाली, ओरिया, नेवारी, मणिपुरी अशा अनेक प्रादेशिक लिपींचाही वापर सुरू झाला आणि हा सगळा विकास साधारण 9व्या-10व्या शतकापासून दिसून येतो. दक्षिण भारतामधली एक महत्वाची लिपी म्हणजे वट्टलिटू आहे की ज्याच्यामध्ये साधारण 10व्या शतकापासून ही लिपी दिसते आणि बरेचसे ताम्रपट, शिलालेख हे वट्टलिटू लिपीमध्ये आहेत. तसेच हळे कन्नड पण एक प्राचीन लिपी ज्याच्यातून आत्ताची कन्नड लिपीचा उगम झालेला आहे. दक्षिणेकडची सगळ्यात महत्वाची प्राचीन लिपी म्हणजे ग्रंथलिपी, तमिळ ग्रंथ ही जी काय लिपी आहे ती. त्याच्याबद्दलची एक मजेशीर गोष्ट सांगते मी. जेव्हा संस्कृत ग्रंथ हे तमिळ लिपीमध्ये लिहायचे प्रयत्न सुरू झाले तर त्यावेळेस असं लक्षात आलं की तमिळ लिपीमधले जे वर्ण अक्षरं जी आहेत ती संस्कृत भाषेतल्या वर्णांपेक्षा कमी आहेत. साहजिकच संस्कृत भाषा ही संस्कृत मधले सगळे शब्द सूत्र जी आहे ती जशीच्या तशी तमिळमध्ये काही लिहिता यायला तयार नाही, कमी पडतात वर्ण. मग त्यावेळेस एक वेगळी लिपी तयार केली गेली आणि तीही ग्रंथलिपी म्हणजे संस्कृत ग्रंथ तमिळमध्ये लिहिण्यासाठी जी लिपी विकसित झाली ती लिपी म्हणजे तमिळ ग्रंथलिपी. जसजसा या प्रादेशिक लिपींचा वापर वाढत गेला तसतशी ब्राह्मी लिपी मागे पडत गेली. इतकी मागे पडत गेली की जवळजवळ तिचं विस्मरणच झालं. म्हणजे इसवी सनाच्या 14व्या-15व्या शतकापासून ही लिपी कोणाला वाचताच येत नव्हती. इसवी सनाच्या 14व्या शतकामध्ये फिरोजशाह तुघलक हा तेव्हा राज्याभर होता. त्यांनी अशोकाचे 2 स्तंभ कोपरा आणि मेरठ इथून दिल्लीला आणले. या स्तंभांवरती अशोकाचे लेख होते, ते होते ब्राह्मी लिपीमध्ये. ते काही वाचता येत नव्हते. बऱ्याच विद्वानांना बोलवलं, बरेच प्रयत्न केले की हे काय लिहिलं आहे जाणून घ्यायचं, पण कोणालाही ती लिपी वाचता आली नाही आणि ते लेख काय आहेत हे कळलं नाही. मग पुढे अकबराच्याही काळामध्ये असेच प्रयत्न झाले.
बरेच विद्वान आले, ती लिपी वाचायचा बराच प्रयत्न करत गेला, पण तरीही लिपी ही वाचता आली नाही आणि हे कोडं तसंच राहिलं. पुढे मग इंग्रज राजवटीच्या काळामध्ये कलकत्त्यामध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. इंग्रज अधिकाऱ्यांनी, त्यांच्याकडे बरेच विद्वान अधिकारी होते, विद्वान होते, या सगळ्यांनी भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्यायचाही खूप प्रयत्न केला. तसंच या लिपींचा, भाषांचाही त्यांनी अभ्यास सुरू केला. बाकीच्या भाषा लिपी होत्या, या लिपी त्यांना वाचता येत होत्या, त्यातले शिलालेख वाचता येत होते, ग्रंथ वाचता येत होते. पण ब्राह्मी आणि खरोष्टी मधले जे लिखाण होतं, जे लेख होते, जे ग्रंथ होते, ते मात्र त्यांना काही केल्या वाचता येत नव्हते. कलकत्त्याच्या टाकसाळीमध्ये जेम्स प्रिन्सेप नावाचा एक ऑफिसर होता. तो नाण्यांवरती काम करत होता आणि त्याच्या असं लक्षामध्ये आलं की काही नाणी आहेत जी भारताच्या वायव्य भागातली इंडो ग्रीक किंवा इंडो बॅक्ट्रियन राजांची नाणी आहेत आणि त्या नाण्यांवरती ग्रीक आणि ब्राह्मी तसंच ग्रीक आणि खरोष्टी भाषा अशा 2-2 भाषांमध्ये लेख आहेत. म्हणजे त्या नाण्याच्या पुढच्या बाजूला ग्रीक लिपीत असेल तर मागच्या बाजूला ब्राह्मी आहे, तसंच एकीकडे ग्रीक असेल तर दुसरीकडे खरोष्टी आहे. त्याला ग्रीक वाचता येत होतं, ग्रीक लिपी त्याला वाचता येत होती. त्यामुळे साहजिकच त्या ग्रीक लिपीच्या आधाराने त्यांनी ब्राह्मी आणि खरोष्टी वाचायचा प्रयत्न केला, ती अक्षरं लावायचा प्रयत्न केला आणि मग हे ब्राह्मी लिपीचं, खरोष्टीचं जे कोडं होतं हे उलगडलं. त्यामुळे काय झालं की इतके वर्ष जे ही लिपी जी अज्ञात राहिलेली होती त्याचं कुलूप उघडलं गेलं आणि मग अशोकाचे शिलालेख, सांची, अमरावती येथील सुपांवरती असलेले लेख, नाण्यांवरचे लेख, हे सगळं कोडं उलगडायला खूप सोपं गेलं. या सगळ्या लिपी, हे सगळे लेख वाचता यायला लागले आणि यामुळे मग भारतीय इतिहासामध्ये खूपच मोलाची भर पडली. इतकी वर्ष प्रश्नचिन्ह बनून राहिलेले हे लेख उघडकीला आले आणि म्हणजे जे सापडत नव्हतं काही, बराच काळ बराच इतिहास भारताचा जो अज्ञात राहिलेला होता तो यामुळे आपल्या समोर उघडकीला येऊ शकला. आता आपण येऊयात काश्मीरमध्ये. पूर्वीच्या काळी काश्मीर प्रदेश हा शारदा देश किंवा शारदा मंडल या नावाने ओळखला जात असे. प्रत्यक्ष सरस्वतीचा हा प्रदेश, जिथे सरस्वतीची उपासना केली जाते तो हा भाग. प्राचीन काळी या भागाची जी लिपी होती ती सुद्धा सरस्वतीच्या नावानेच ओळखली जात होती, ती म्हणजे शारदा लिपी. सर्व भारतीय लिपींप्रमाणे शारदा लिपीचाही उगम हा ब्राह्मी लिपीमधूनच झालेला आहे. ब्राह्मीपासून कुटिला नागरी, त्यानंतर मग सिद्ध मातृका आणि त्यातून पुढे आत्ताची जी आपल्याला शारदा लिपी दिसते त्याचा विकास होत गेला. साधारणपणे इसवी सनाच्या 9व्या-10व्या शतकापर्यंत शारदा लिपी ही विकसित अवस्थेमध्ये पूर्णपणे आलेली आपल्याला दिसून येतं. शारदा लिपीचा उगम ज्या सिद्ध मातृका लिपीमधून झाला तिच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या जातात की काश्मीरमध्ये एक विशेष परंपरा आहे. जेव्हा लिखाण शिकवलं म्हणजे अक्षर ओळख जेव्हा केली जाते तेव्हा अ आ इ असं 12 खडी पासून सुरुवात न करता ओम स्वस्ती सिद्ध असं लिहून, म्हणजे असं गुरु आपल्या शिष्याकडनं लिहून घेतो आणि मग अक्षर ओळख त्याला करून दिली जाते, त्याचं शिक्षण सुरू केलं जातं. त्यामुळेच या लिपीला सिद्ध मातृका म्हणलं जातं असंही एक समज आहे. दुसरा एक संदर्भ येतो की ही लिपी जी आहे ही मातृका उपासनेसाठी वापरली जाते, म्हणूनही तिला सिद्ध मातृका असं म्हणतात. कारण या लिपीचा वापर हा बरेच वेळा तांत्रिक उपासनेसाठी, म्हणजे या तांत्रिक उपासनेचे ग्रंथ लिहिण्यासाठी किंवा त्यांचे मंत्र लिहिण्यासाठी याचा वापर केला जातो, त्यामुळेही याला सिद्ध मातृका म्हणतात असंही एक काहीच मानण्यामध्ये येतं. या शारदा लिपीचा विकास हा 3 टप्प्यांमध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. 9व्या-10व्या शतकांमधली शारदा लिपी जी आहे ती कोरीव लेखांमध्ये आहे, शिलालेखांमध्ये आहे, नाण्यांवरती दिसून येते. त्याचबरोबर पुढे 11व्या त्या साधारण 13व्या शतकापर्यंत
काही दस्तावेजमध्ये या लिपीचा आपल्याला संदर्भ मिळतात आणि त्याच्या पुढे मग नंतरच्या काळामध्ये साहित्यात आणि तसेच लिखित पुरावे मिळतात. आणि मग हळूहळू पुढे 15व्या शतकानंतर शारदा लिपीचा वापर हळूहळू कमी होत गेला. या शारदा लिपीमधूनच पुढे 14व्या-15व्या शतकात टाकरी या लिपीचा उगम झाला. टाकरी या लिपीचा वापर जास्त करून जम्मू आणि कांगडा या भागात झालेला दिसून येतो. तर पुढे 16व्या शतकामध्ये शारदा लिपीतून गुरुमुखी या लिपीचा वापर पंजाब प्रांतात प्रामुख्याने सुरू झाला. गुरुमुखी लिपी जी आहे ती अजूनही पंजाब प्रांतात वापरली जाते आणि यातील बरीचशी अक्षरे ही शारदा लिपीतल्या अक्षरांसारखीच आहेत. बरंच साम्य आहे त्या दोन्ही लिपींमध्ये. काश्मीर मधले जे उत्पल राजे होते, तिथले जे राज्यकर्ते होते, त्यांची काही नाणी मिळतात आणि त्यावर त्रोटक स्वरूपात शारदा लिपींमधले लेख आहेत. तसेच अवंती स्वामी मंदिरात मातीचं एक भांड आहे, त्याच्यावरती शारदा लिपीत अवंती वर्मन असं लिहिलेलं दिसून आले. हे झाले शारदा लिपीचे प्राचीन पुरावे. आतापर्यंत माहीत असलेला शारदा लिपीतील सर्वात प्राचीन आणि संपूर्ण लेख हा इसवी सनाच्या 10व्या शतकातील आहे. कांगडा जिल्ह्यातील वैद्यनाथ मंदिरात राजा जयचंद्राच्या काळातील एक प्रशस्ती आहे आणि या प्रशस्तीमध्ये शारदा लिपीचा वापर केला गेला. ही संपूर्णपणे अस्तित्वात असलेली ही प्रशस्ती आहे, हा लेख आहे आणि पूर्णपणे याच्यामध्ये शारदा लिपीचा वापर केलेला दिसून येतो. तसेच चंबा येथील सोमप्रख राणीची सरहाण प्रशस्ती एक प्रसिद्ध आहे. या प्रशस्तीमध्येही शारदा लिपीचा पूर्णपणे वापर केलेला दिसून येतो. म्हणजेच या काळापर्यंत शारदा लिपीचा विकास हा पूर्णपणे झालेला होता असं आपण म्हणू शकतो. यानंतर शारदा लिपीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला. म्हणजे इतका की जवळजवळ 100 पेक्षा जास्त कोरीव लेख जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पाकिस्तानमधील काही भाग इथे सापडले. त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर शारदा लिपीतली हस्तलिखितही आहेत. म्हणजे जसं म्हणता येईल की हा काळ जो आहे हा शारदा लिपीचा जवळजवळ सुवर्ण काळ आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये शारदा लिपीमध्ये निर्मिती, ग्रंथांची निर्मिती, हस्तलिखितांची निर्मिती झालेली होती. हे जे कोरीव लेख आहेत याच्यापैकी काही महत्वाचे लेख ज्याचा उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे राजा भीमदेव, दिद्दाराणी आणि महाराजा तोरमाण यांचे लेख. दिद्दाराणीचा लेख सध्या पाकिस्तानमधील एका संग्रहालयात आहे. तर महाराजा तोरमण याचा लेख हा ब्राह्मी लिपीत आणि शारदा लिपीत अशा दोन्ही लिपीमध्ये आहे. म्हणजेच या काळापर्यंत ब्राह्मी लिपी थोड्याशा प्रमाणात का होईना पण तिचं अस्तित्व इथं अजूनही टिकून होतं हे आपण म्हणू शकतो. शारदा लिपीतील काही महत्वाची हस्तलिखित म्हणजे कल्हणाचा राजतरंगिणी. काश्मीरमधील राजघराण्याचा इतिहास सांगणारं 12व्या शतकातील कल्हणाचं हे ऐतिहासिक काव्य म्हणजे राजतरंगिणी. याच्या शारदा लिपीतील ग्रंथावरून, हस्तलिखितावरून देवनागरीमध्ये लिप्यांतर केलं गेलं. दुसरे महत्वाचे हस्तलिखित म्हणजे पाकिस्तानातील बक्षाली गावात सापडलेलं शारदा लिपीतील हस्तलिखित. या हस्तलिखितामध्ये असलेल्या प्राचीन भारतातील गणिताबद्दलच्या माहितीमुळे हे हस्तलिखित अतिशय प्रसिद्ध आहे किंवा महत्वाचं आहे. याचबरोबर अथर्व वेदाची पैपला शाखेची एक आवृत्ती हस्तलिखित मिळतं, तीही शारदा लिपीमध्ये आहे. मग मुनिमतमाला, शाकुंतल, कथा सरितसागर, महाभारताचा आदी पर्व, सभा पर्व अशी अनेक प्रसिद्ध आणि महत्वाची काव्य शारदा लिपीत भूर्जपत्रावर कोरलेली दिसून येतात. आजही भारतातील वाराणसी, त्रिवेंद्रम, कलकत्ता तसंच नेपाळ, इंग्लंड, जर्मनी, अमेरिका येथील ग्रंथालय आणि संग्रहालयांमध्ये शारदा लिपीतील शेकडो हस्तलिखित ही जपून ठेवलेली आहेत. शारदा लिपीत आणि नागरी लिपीमध्ये थोडंफार साम्य आहे, मात्र जोडाक्षरांच्या बाबतीमध्ये त्याच्यात बराच फरक आहे. शारदा लिपीमध्ये होतं काय की जेव्हा दोन व्यंजने एकत्र येतात तर तेव्हा वेगळंच अक्षर तयार होतं.
तर त्यामुळेच जरी अक्षर ओळख असली, शारदा लिपीतली जरी अक्षर माहीत असली तरी जोडाक्षर ही वेगळीच होत असल्यामुळे शारदा लिपी वाचायला तशी थोडीशी अवघड जाते. पण असं असलं तरीही तरुण अभ्यासकांनी तसेच हौशी लोकांनी ज्यांना भारतीय इतिहासाची संस्कृतीची आवड आहे त्यांनी ही लिपी शिकून घ्यावी. आणि फक्त शारदा लिपीच नाही तर प्राचीन भारतातील ज्या काही लिपी शिकता येतील त्या शिकून घ्याव्यात. जरूर त्यांनी त्याचा अभ्यास करावा. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा खूप मोठा अनमोल ठेवा हा हस्तलिखितांच्या स्वरूपात अजूनही बंदिस्त आहे. कारण आज असं आहे की शेकडो हजारो हस्तलिखित आहेत, पण लिपी त्यांचं वाचन करणारे ते माहितगार असलेली लोक अभ्यासक अतिशय कमी आहेत. त्यामुळेच त्याच्यात जो दडलेला इतिहास आहे, आपली संस्कृती जी त्याच्यामध्ये दडलेली आहे ती अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलीच नाही. त्यामुळेच आपण सर्वांनीच मिळून याचा अभ्यास करून घ्यावा, ही लिपी शिकून घ्याव्यात आणि हा आपला भारतीय संस्कृतीचा ठेवा सर्वांसमोर आणण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे असं मला वाटतं. आता एक मी थोडीशी काही तुम्हाला स्लाइड्स दाखवणार आहे पीपीटीच्या माध्यमातून. तर हे इथं सुरुवातीला जे दाखवते ते ब्राह्मी लिपीचा हा चार्ट आहे आणि इथे हा सम्राट अशोकाच्या स्तंभावरील ब्राह्मी लिपी आहे. ही अक्षर ब्राह्मी लिपी मधली आहे. त्याच्यानंतर ही आहे खरोष्टी लिपी. हा इथं तक्ता आहे खरोष्टी लिपीचा वर्णमालेचा आणि इथं खरोष्टी स्क्रिप्ट मधलं हस्तलिखित आहे. इथं नाणी दाखवली. वरचं जे आहे ते ॲगाथोक्लिसचं नाणं आहे इंडो यातलं की ग्रीक आणि ब्राह्मी लिपीमध्ये याच्यावरती की इथं ग्रीक लिपीमध्ये आहे आणि इथं ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले आहेत नाणी. जे मी आधी सांगितलं की जेम्स प्रिन्सेपला ज्या नाण्यांनी मदत केली ब्राह्मी आणि खरोष्टी लिपी उलगडून दाखवायचा ती ही नाणी आहेत. हे मिनॅंडर राजाचं नाणं आहे. याच्यामध्येही एका बाजूला ग्रीक लिपीमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला खरोष्टी लिपीमधले लेख आहेत. हा सर्वसाधारणपणे ब्राह्मी लिपीचा विकास कसा होत गेला हे उत्तर भारतामध्ये आणि हा दक्षिण भारतामध्ये ग्रंथ आहे कलिंग कदंब, हे एक मल्याळम कन्नड आणि हे पूर्ण हा इथं एक चार्ट दाखवलेला आहे. कुशाण गुप्त शारदा लिपी टाकरी गुरुमुखी लिपी हा ब्राह्मी लिपीचा विकास कसा कसा होत गेला हे इथं थोडक्यात दाखवलेलं आहे. त्यानंतर हा जो डार्क केलेला ग्रे रंगातला जो भाग आहे तर शारदा लिपीचा प्रसार कोणत्या भागात होता हे इथं दाखवलेलं आहे. भारताचा वायव्य भाग आणि उत्तर भाग, काश्मीरचा जम्मू काश्मीरचा पूर्ण भाग आपल्याला दिसतो, पंजाब आणि आताचा अफगाणिस्तान पाकिस्तानचा भाग हा सगळा याच्यामध्ये आहे की जिथं शारदा लिपीचा वापर हा जास्तीत जास्त होत होता. ही शारदा लिपी आहे. आपण इथं बघू शकतो की क ग ही अक्षरं साधारण आता आपल्या देवनागरी सारखीच आहे. य र ल व ही पण देवनागरी सारखीच आहे. ते बऱ्यापैकी साम्य आहे देवनागरी आणि शारदा लिपीमध्ये आहे. हे जे आहे हे बक्षालीमध्ये सापडलेलं हस्तलिखित की ज्याच्यामध्ये प्राचीन भारतीय गणिताचे संदर्भ याच्यामध्ये खूप मिळतात. त्याच्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं हस्तलिखित आहे. हे जे आहे ते अथर्व वेदाच्या पैपला शाखेचे एक हस्तलिखित, हे पण शारदा लिपीमध्ये आहे. ही दोन नाणी आहेत. काश्मीरमधला जो राजा अवंतीवर्मा त्याचं हे तांब्याचं पाईन आहे. त्याच्यावरतीही अर्धवट म्हणजे अक्षरशः अक्षर आहेत काही ब्राह्मण शारदा लिपीमधली आणि हे तुर्कशाहीचं चांदीचं नाणे याच्यावरती पण शारदा आणि ब्राह्मी लिपीमधलं हे लेख कोरलेले आहेत. मुद्दामूनच मी इथं 3 लिपीमध्ये धन्यवाद लिहिला आहे. सगळ्यात वरती आहे देवनागरी,
त्यानंतर आहे इथं ब्राह्मी आणि त्याच्यानंतर शारदा लिपीमध्ये मी आपले आभार मानते. प्रसाद प्रकाशनने आज इथे मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद.